रामकृष्ण हरी. आत्ताच आमचे हरिभक्त परायण एक जनार्दन महाराज सार्डेकर भेटले. खरं एक दुःखद बातमी त्यांच्या मुखातून मला कळाले की हरिभक्त परायण आमचे रामचंद्र पाटील महाराज सांगडे गावचे, जरी वय वर्ष 87 असलं तरी पण त्यांचा जो चालण्याचा फिरण्याचा शारीरिक जो म्हणजे काय म्हणतात त्याला चैतन्य होतं. पण शेवटी चाले हे शरीर कोणाची या सत्ता, कोण बोलविता हरिविनं. ते भेटल्या मला हीच दुःखद बातमी ऐकल्यावर मला थोडं सुन्न झालं. कारण त्यांच्याबरोबर मी वेळ घालवलेला व्हिडिओ, त्यांच्या आठवणी ताबडतोब आम्ही एकत्र पाहिल्या. तर मला एकच, आता ते काही लोकांना काही योग्य वाटतं, अयोग्य वाटतं किंवा काही त्यांना जसं समजेल तसं, पण मला इतकं माहिती आहे की हा आठवणीचा ठेवा आहे. हातपाय चालतात तर आपण समजा फिरतो, उठतो, बसतो, पण एक चुकून समजा काय आपल्या शारीरिक अवस्थेमुळे एखाद्या जागेवर बसलो तर आपल्या आठवणी आपण कुणाला भेटलो. आता हरिभक्त परायण जनार्दन महाराज आहेत, ते मला भेटलं. त्या व्हिडिओवर नाव लिहिलं आपलं जनार्दन महाराज सार्डेकर, त्यांच्याबरोबरचा भेटीचा अवस्था. आता ही एक आपली आवड आहे, खूप छान वाटतं. तर त्याबद्दल मी माझ्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या गुरुवर एकांतेनी खूप म्हणजे गुरुजी होते, शिस्तीचे भोक्ते होते, तर त्यांच्या पवित्र आत्म्याला चिरशांती लाभो यासाठी मी पांडुरंगाच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि लवकरच त्यांच्या आमच्या जनार्दन महाराजांच्या सोबत त्यांच्या सांगडेच्या गावी जरा बसून आपण जाऊया एका दुसरा दिवस, किंवा काय त्यांचा काय भजनाचा किंवा कुठला त्यांचा कौटुंबिक कार्यक्रम असेल तर तो एक दुःखाचा भाग आपण आता व्यक्त केला. आता यांना भेटल्यानंतर परवा शनिवारीच हे इथे भेटले आणि त्यांनी एक अभंग मला दाखवला आणि त्याच्यावर ते चिंतन बोलता बोलता त्यांची तयारी होत होती. आमच्या जनार्दन महाराजांची एक खासियत आहे, ते आपल्याबरोबर सहज बोलतात, पण त्याचं ते खऱ्या अर्थानं 2 तासानंतर आपल्या कीर्तनाची काय तयारी आपल्या मुखातून झाली पाहिजे, मुखवाणीने आपल्याला समृद्ध झालं पाहिजे, त्या दृष्टीनं त्यांचा खूप छान प्रयत्न आहे. तर तो फक्त अभंग जरा मला पुढे आणा या एक शब्दशः. आता माझी विनंती आमच्या महाराजांना की तो अभंग थोडा मोकळा करा. हा देव तिले आळा, देव तिळे आला, गोडे गोड जीव झाला, गोड गोड जीव झाला. देव तिले आला, गोड गोड जीव झाला. पण त्यावेळेला सुचलं सगळं, सुचलं. तो ते व्यासपीठ ती माऊली ना सगळं करून घेते. त्या जागेवर उभं राहिल्यावर आपल्याला जोपर्यंत उभं राहत नाही, जोपर्यंत त्याची तयारी जरी झाली तर असं वाटतं काहीतरी राहिलंय. पण ते म्हणून तर म्हणतात ना की परमेश्वराचं काम परमेश्वर करून घेतात. बरोबर आहे. तर देव तिळे आला, गोडे गोड जीव झाला, गोड गोड जीव झाला. पुढे काय आपण बघू द्या, काय हरकत नाही. देवानी ज्यावेळी तुकाराम महाराजांनी अभंगाची हे रचना करावी त्यावेळी हा संक्रांतीचा सण असावा एक अनुमान प्रमाण लावलं आम्ही. बरं, की जे तुकाराम महाराजांची अभंग रचना झाली समाज सुशक झाली असावी. बरं, प्रत्येक अभंगाला एक अर्थ असतोय. बरं, प्रत्येक अभंगाला अर्थ असल्या कारणाने बोला बोला ते समजसूचक. जसं जसं होलीचा सण आला त्या टायमाला होलीचे अभंग निर्माण मुखातून आले, तसंच त्यांच्या ज्या गाथ्यात त्यांनी वर्णन केलेले. बरं, तसंच शिमग्याच्या सणी रामकृष्ण न म्हणे कोणी. शिमग्याच्या सणाला म्हणजे होलीच्या सणाला रामकृष्ण म्हणत नाही. मग हा अभंग केव्हा तयार झाला, ते त्या होळीच्या सणाच्या दिवशी त्या अभंग तयार झाला असावा असं अनुमान प्रमाणे आम्ही लावले गेले. आणि प्रत्येक अभंगाची जी सारणा आहे, देह जावं अथवा राहो पांडुरंगे दृढ भाव, चरण सोडी सर्वत्र आन तुझी पंढरी नाथा. तर प्रत्येक अभंगाचं असं एक माझ्या अंदाजाने जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तो आपुले सहित साय तीर्थयात्रा जाय चुकू नको. वा, हे अभंग माझ्या अंदाजाने तरुणांसाठी सांगितलेलं आहे की बाबा जोपर्यंत तुमचे हातपाय आहेत, चालतात, तोपर्यंत तीर्थयात्रा जाय चुकू नको. इकडे तुकाराम महाराज सांगतात रामकृष्ण रामकृष्ण रे. बोला बोला बोला. इथे तुकाराम महाराज सांगतात रामकृष्ण रे. दुसऱ्या अभंगामध्ये रामकृष्ण. अरे क्या बात आहे, बहुत खूप. दुसऱ्या अभंगात पण तुकाराम महाराज सांगतात रामकृष्ण रे. रामकृष्ण चांगले 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 रामकृष्ण. चांगले.
ऐका महाराज, मुखांच्या एक- मुलांच्या मुखात हो. येतं चांगलं आहे. एक अभंगात तुकाराम महाराज असं सांगतात की तीर्थाला जाऊ नका, तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जन, सज्जनी. असं पण तुकाराम महाराज सांगतात. मग आपल्याला एक मनुष्याच्या बुद्धीमध्ये थोडा ताण पडतोय. इकडे तेच सांगतात, संत संगतीने थोर लाभ झाला, मोहन निरसला मायादिक. आणि तेच तुकाराम महाराज सांगतात, संतांचे संत संगती न करा वास, एकादशी एखादे गुणदोष अंगा येतील, मग त्या दोषा नाही परिहार. हे अभंग संभ्रम करणारे आहेत. वास्तविक तेच संत सांगतात संतांची संगत धरा, आणि तेच संत सांगतात का संत संगती धरू नका. हे कुठेतरी अभंगाचं आणि आपल्या बुद्धीला थोडंसं न झेपणारा असं वाक्य आहे. पण वाच्यार्थ आणि लक्षार्थ घेतलं त्या अभंगाची आपल्याला यावत अभंग कुठल्या याच्यात मध्ये कोटीमध्ये आहे, भावार्थ आहे, हे आपल्याला लक्षात येऊ शकतो. कारण तुकाराम महाराजांचे असे भरपूर अभंग आहेत की हे करू नका, ते करू नका. आणि ते तुकाराम महाराज सांगतात तीर्थाला जाऊ नका, आणि ते तुकाराम महाराज सांगतात तीर्थाला झाल्याशिवाय राहू नका. पण हे कुणासाठी अभंग आहेत की ज्याला हातपाय चालायला जमतोय त्यासाठी सांगितलंय. आणि मग वृद्धांच्यासाठी ज्यावेळी आपले 50च्या वरती वय जातो आपला, आणि त्यावेळी तो अभंग माझ्या अंदाजे तुकाराम महाराजांच्या मुखातून आले असेल की ठाईसे बैसून करा एक चित्त, आवडी अनंत आला वावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काल, या विणा आणि असती पायी साधन, वाहत शान विठोबाचे, तुका म्हणे सोपे आहे सर्वहून, शहाणा तो धनी घेतो येते. हा अभंग कुणासाठी? तरुणांसाठी नाही लिहिला. तो वृद्ध ज्याच्या वया त्याचे हातपाय चालत नाही, पण त्यांच्यासाठी ठाईशी बैसून करायचं चित्त. तो अभंग माझ्या बुद्धीनुसार मी हा भावार्थ लावण्याचा प्रयत्न केला की बाबा हा अभंग आपल्यासाठी नसून वृद्धांसाठी आहे, का त्यांनी ठाईसे बैसून करायचं चित्त. आता तुम्ही न तीर्थाचे न करणे भ्रमण न करी आणि व्रत, हा त्या ग्रस्ताने एकादशी व्रत नाही केलं चालेल. कारण का त्याला त्या वयानंतर माणसाची बाल्यावस्था जशी पहिल्या अवस्था तशी शेवटची अवस्था ती चालू असते. त्याला त्याच्या मुखामध्ये दात नसल्या कारणाने कधी कधी खीर पेज वगैरे पेय, लहान मुलं जसं आपण दूध वगैरे देतो तसं त्या अवस्थेचा असल्या कारणाने तो भगवंत स्वरूप असतो. तसं लहान मुलगा भगवंत स्वरूप असतोय, आणि तसाच शेवटच्या वयाला तो भगवंताच्या स्वरूपात लीन व्हावा. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगितलंय का ठाईसे बैसून करा एक चित्त, आवडी अनंत आलावा, चालला नामाचा बाजार. वा काय सुंदर. रामकृष्ण माऊली मला खरंच म्हणजे कमी म्हणजे फक्त हे मला सहज भेटायला आले, नंतर भेटता त्यांचे काही कौटुंबिक काही गोष्टी झाल्या आमच्या रामचंद्र पाटील महाराज जे आहेत आपले सांगण्याचे. पण त्यानंतर सहज बसलो बोललो, त्यांना खरं बाहेर जायचं, पण तरी तेवढ्या वेळेत सुद्धा सहजरित्या 5-6 मिनटं का होईना परंतु एखाद्या अभंगाचं इतकं सुंदर आणि सोप्या पद्धतीने. आणि खरंच मला साधे सोपे पद्धतीनं सांगणारे शिक्षक का आवडतात, कारण त्याला कोटी भाषाची गरज नसते. जर सामान्य प्रेक्षक असेल तर त्याला सामान्यच भाषा कळते. त्यामुळे खूप दुसरा त्या चरणाचा अभंग आपण होता, पाप पुण्य गेले एका स्नानाची खुंटले. हा अभंगाचा तिसरा चरण आहे की तुकाराम महाराजांनी पाप पण ठेवले नाही शिल्लक आणि पुण्य पण शिल्लक ठेवले नाही. कारण पुण्य जर ठेवले असते शिल्लक तर पुनरपी जन्म जेव्हा पुण्याचे पावटी सरे, सवयची इंद्रपणाची उट्टी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लागा. म्हणून तुकाराम महाराजांनी पुण्य पण संपून टाकले आणि पाप पण संपून टाकले. आणि मग या ज्ञानगंगेत एकच स्नान केलं आणि त्यांचं उद्धार झालं. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. आणि मग माझी वाणी जी आहे ती अशी झाली, तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी. म्हणजे त्याची वाणी जी होती ती जनार्दन म्हणजे जनी जनार्दन अवघा झाला, आणि त्यांना सर्व विश्वामध्ये देवच दिसू लागला आणि त्यांची वाणी पवित्र झाली. म्हणून देव तेले आला गोडे गोडे जीव झाला, क्या बात आहे. गेला अंतरीचा मळ.
हा अभंगाचा स्वराचा नाही, फार सुंदर आहे. आणि सहज बोलता बोलता आमचं घर बारक्या चिरंजीवाचं घर बघायला आले. त्यात पण त्यांनी आणि त्यांचं कीर्तन हे 9 ते 11 वेळेत होतं आणि ते मला 6:30ला भेटले. 6:30 ते 7 या अर्ध्या तासामध्ये अशाच वाटचालीच्या उभ्या ठिकाणी त्यांनी सहज तो अभंग उघडला आणि सांगितला तर ते होईल का? म्हणलं अहो तुमची एवढी माऊली भगवंताची कृपा आहे तुमच्यावर की तुम्ही ज्या जागी उभे राहाल त्या जागी आपोआप शब्द फुटणार. आणि त्यांनी तोच अभंग मात्र त्यांच्या कार्याला दिला. खूप धन्यवाद माऊली. मी आता जास्त तुमचा वेळ अमूल्य वेळ न घेता तुमचा जो काही वेळेचा भाव तिथं मला बरोबर 10-11 मिनटं म्हणजे व्हिडिओमध्ये 11 मिनटं त्याच्या अगोदर आणखी काही 5-10 मिनटं झाले असतील 15-20 मिनटं. पण मला खरं सार्डेकर बंधू परिवार आजिवली गावातले हे फार मान्यवर आहेत. जुनी माणसं आहेत. सार्डेकर परिवार हा मोठा आहे आणि आणखी ते गोमाजी महाराज गायकर त्यांचा परिवार एक चांगला. तर अशा पद्धतीने मला माझं 52व्या वर्षी आजिवलेला येणं म्हणजे भगवंताला कोटी कोटी आभार मानतो की माझा शेवट किंवा इथून पुढचे काही दिवस शेवट ते माहीत नाही पण इथून पुढचे जे दिवस आहेत ते आजिवलीच्या परिसरामध्ये हनुमंताच्या ते आपल्या मोठ्या हनुमंत मंदिर जे आहे मला वाटतं ते गावदेवी मंदिर त्यामध्ये किंवा आपला खंडोबा महाराज आहे किंवा विठ्ठल मंदिर आहे आमचं राम मंदिर आहे अशाच परिसरामध्ये माझा उतरता काळ उर्वरित काळ 52च्या नंतर जेवढे आयुष्य आहे तेवढं खूप धन्य आम्ही जन्म आलो दास विठ्ठलाचे झालो. खूप छान धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. अशीच सार्डेकर बंधूंना त्यांचे छोटे बंधू आहेत जगदीश महाराज त्यांनाही कधी भेटले पण ते येतात ते कामाच्या व्यापात किंवा त्यांचा सांप्रदायिक व्याप पण फार मोठा आहे. त्यांच्या अनेक ठिकाणच्या कीर्तनाच्या सेवा असतात. त्यामुळं हे मात्र मला सहज आणि हे भेटले की मला खरंच वयानं 2-4 महिने पुढं मागं असेल पण हे मोठ्या भावासारखे मला भेटल्याचं सतत वाटतं. माझा खरा मोठा भाव आहे पण जो प्रत्यक्ष कधीतरी भेटतो ते हे मला भेटलं मला असं वाटतं की मला हा मोठा भाव भेटला मी अतिशय नतमस्तक होतो. आणि ते मला तेवढंच आपुलकीनं मायेनं विचारतात बोलतात थांबतात. कितीतरी आता ते मला वाटते दवाखान्याच्या प्रक्रियेत आले होते पण तरीसुद्धा माझंच चुकलं खरं त्यांचे 10-15-20 मिनटं नाव नाही घ्यायला पाहिजे. पण रामकृष्ण हरी. तर असाच तुमचा कृपा आशीर्वाद ठेवा हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.